बॅक फ्रेंड्स. चला आता आपण जाणार आहोत एका प्रमोशनल सॉन्गच्या लॉन्चला. नाही आता तुम्ही म्हणाल की एका गाण्याच्याच लॉन्चला का, पण आत्तापर्यंत तुमच्या लक्षात यायला हवं की मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या एका गाण्याच्या लॉन्चसाठी सुद्धा मोठे मोठे इव्हेंट ठेवण्याचा सॉलिड ट्रेंड आलाय. म्हणजे क्लासमेट्सच बघा ना, 2 गाणी त्यांनी आत्तापर्यंत आपल्या भेटीला आणली. असो, विषय भरकटायला नको आणि बोलण्यात सुद्धा वेळ वाया जायला नको. चला आपण सॉन्ग लॉन्चला जाऊयात. केशवाय माधवाय केशवाय माधवाय कौस्तुभाय नमो नमः अज्ञानाय गोंधळाय चमत्काराय नमो नमः. आता तुम्ही म्हणाल की हे गाणं तर आधीच आलंय आणि आम्ही पाहिलंय सुद्धा, पण मुद्दा हा आहे की त्यांनी नवीन गाणं बनवलंय सिनेमासाठी आणि ते गाणं काहीसं असं आहे की कलियुगात विष्णूने या सिनेमातला 10वा अवतार घेतलाय आणि तो आहे कौस्तुभ. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीच असेल, सध्या लहान मुलांवर आपल्याकडे बरेच सिनेमे बनतायत. म्हणजेच फॅन्ड्री, एलिझाबेथ एकादशी, विटी दांडू. एनिवेज, तर आता आपण अशा लहान मुलाला भेटणार आहोत जो आता लहान राहिला नाहीये आणि आता तर एवढा मोठा झालाय की त्याने स्वतःच संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली आहे आणि तो आहे लिटिल चॅम्प रोहित राऊत. ढगाला लावलाय कुणी ओनळ सुरव्याचा बलूब कसा रजळ हे ढगाला लावलाय कुणी ओनळ सुरव्याचा बलूब कसा रजळ लावणाऱ्या पाण्याच्या पडणाऱ्या वाऱ्याच्या चाकांचा दिसनावळ डोक्याचं झालंय भज मला जे पण आहे वज डोक्याचं झालंय भज मला जे पण आहे वज. या गाण्याला संगीतबद्ध केले रोहित आणि श्रीधर मेनन यांनी. वेल, आता रोहित जरी मोठा झाला असला तरी या सिनेमातला कौस्तुभ म्हणजेच मिहिरेश अजून लहानच आहे आणि या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या टीमने आमच्याशी बिनधास्तपणे गप्पा मारल्या. सो लेट्स गो. हे प्रमोशनल सॉन्ग या तिघांनाच घेऊन करायचं होतं मला. मंग्या, कौस्तुभ आणि अमोद ह्या माझी 3 पात्र ज्यांना मी जन्म दिला आहे आणि मी 2 वर्ष त्या पात्रांसोबत आहे, म्हणजे फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये पण आणि त्याच्या आधीपासून पण. मला वाटलं इतकं जवळ 2 दिवसात कोणता लिरिसिस्ट पोचू नाही शकणार, तर म्हटलं आपणच ट्राय करावा, कारण मला त्यात या तिन्ही कॅरेक्टर्सचं कॅरेक्टरिस्टिक्स त्या गाण्यात हवं होतं आणि त्यामुळे मी लिहायला सुरुवात केली. पहिला अंतरा माझ्यामध्ये पहिला मुखडा झाला, नंतर एक कडवं झालं आणि त्यानंतर मी 15-20 दिवसानंतर दुसरा अंतरा कंप्लीट केला. मला तो सापडतच नव्हतं की त्याचं कल्बिनेशन कसं करावं आणि ते अल्टिमेटली सापडलं आणि मजा आली. ढगाला लावलाय कुणी नळ सुरव्याचा बलूब कसा रजळ धावणाऱ्या पाण्याच्या पळणाऱ्या वाऱ्याच्या चाकांचा दिसनावळ डोक्याचं झालंय भज मला झेपण हे वज डोक्याचं झालंय भज मला जे पण आहे वज. मी आशा करतो की 26 डिसेंबरला सगळे प्रेक्षक महाराष्ट्राचे ह्या सिनेमाला स्वीकारतील आणि त्यावर खूप खूप प्रेम करतील. असा हा अवतार पृथ्वी तलावरच्या तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये लवकरच अवतरणार आहे, त्यामुळे दर्शनाला जायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपल्या गप्पांच्या ओघांमध्ये वेळ कसा जातो हे कधी कळतच नाही, पण आता इथे थांबायला हवं, कारण गप्पा बऱ्याच असल्या तरी वेळ कमी आहे. पण असेच नवीन फिल्मी अपडेट घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोवर मायबोली पहा आणि मस्त रहा.